की हे स्थानिक गावकरी यापूर्वी अतिशय प्रभावीपणे महेश दादा आणि आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या जुन्या पक्षाकडं अत्यंत प्रभावीपणे होते, पण आता यावेळेसचं चित्र बदललंय हो. गपागप माणसं बदलताय. त्या पक्षातून डायरेक्ट माणसं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत. याचं कारण काय? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकच उत्तर मिळालं. याचं एकमेव कारण म्हणले महेश दादा लांडगे हे आमदार आहे. आता गावकरी सुद्धा 100% म्हणतायत की नाही, आम्हाला महेश दादाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीच पाहिजे, दुसरा पक्ष नकोय. आमच्या जुन्या पक्षाबद्दल काय सांगावं? सगळे माणसं निघून गेल्याच्या नंतर यारे यारे पाखरांनो असं ते म्हणताय. पाखरं उडाली बी, चिमण्या दुसरीकडे गेल्या बी, त्यांनी घरटी बी केली आणि आता पकाट झाली. त्याच्यानंतर यारे यारे पाखरांनो म्हणण्यात काय अर्थ आहे? तशी अवस्था मला वाटतं आमच्या त्या पक्षाची झाली आणि 128 पैकी बळ 115 काहीतरी उभा करायची पाळी आहे. 115. आणि ते सुद्धा आमच्याकडून काही नाराज झाले. इकडून नाराज झालेले तिकडे गेले. मागून 1-1.5 तासात म्हणले कोई भी आओ लेके जाओ. अरे ज्या पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी प्रतिष्ठा होती, ताकद लावली जायची, त्या पक्षाचा एबी फॉर्म तहसीलच्या दारावरती, गेटवरती तिथं घेऊन माणसं उभे राहतायत. तुम्हाला नाही मिळालं का भाजपकडून? पण या आमच्या पार्टीला लिहा यांचं नाव. हे म्हणतोय मी कालपर्यंत त्या पक्षात होत. नाही घेऊन टाका. मग असं करता करता मला वाटतं 115ची बेरीज झालेली आहे. असं केल्यावर कशी महानगरपालिका तुमच्या ताब्यात यायची? नाही. आणि मी आज फिरताना पाहिलं 128 जागा आहे म्हणले 125 जागा आहेत. असं उदाहरण पकडू, 550 जरी जागा असत्या तरी तेवढ्या जागेवर लढणारे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार हो. सगळे एका बाजूला झाल्यामुळं त्यावेळेस पराभव झाला. विधानसभेच्या वेळेस मवियाला वाटलं की आमच्याशिवाय कुणीच येत नाही, कोणाला तिकीट द्या, हे निवडून आला, तो निवडून आला, आणि हे भाजप शिवसेना पडली म्हण सगळी संपली. तसं काही झालं नाही. अक्षरशः 237 सीट लोकांनी निवडून दिले. एकतर्फा हा महाराष्ट्र लोकांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी ताब्यात दिला. आणि त्याच्यामध्ये लोकांनी दाखवलं की 2019ला जनादेश मिळून सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही. अनैसर्गिक युती केली. कुणी उबाठा यावेळेस तर काय अवस्था आहे उबाठाची. मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा, कोई वहां गिरा. अशी अवस्था आहे. एका वार्डात 1 सीट, 2-3 वार्ड सोडून परत 1 सीट, त्याच्या पलीकडे आणखी एखादं सीट. म्हणजे मायक्रोस्कोप लावायची पाळी है. क्या इधर है, क्या नहीं है, उधर है क्या नहीं है, अरे इधर था ना, वो छोड़ के चला गया. अशी अवस्था उबाटाची आहे. आता इथे तर मला वाटतं उबाटाचं काही दिसेल असं सुद्धा नाही. जो पक्ष इथं ठामपणे एका बाजूने होता त्या पक्षाकडं इथे उपाध्यक्ष पद आहे, एक आमदार आहे, त्या पक्षाला सुद्धा 115च्या पुढे जागा राखता आल्या नाही. अशी अवस्था आहे. जर तुमचा पॅनलच पूर्ण नाही तर तुम्ही निवडून येणं शक्य नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.